शाळेच्या पहिल्या दिवशी आपण पहिलीमध्ये जी नवीन मुलं येणार आहेत त्या नवीन मुलांचं स्वागत, त्याचबरोबर त्यांना पाठ्यपुस्तक देऊन त्यांना शाळेमध्ये येण्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करत आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे गावचे सुब्राबापू निकम, त्याचबरोबर शुभांगी मॅडम, परशुराम निकम आणि उपस्थित सर्व पालक, या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करते। आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची सूत्र जिल्हा परिषद शाळा चिंचणी मंगरूळ या ठिकाणी सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे। सन शैक्षणिक 2024-25 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। मी प्रथमतः शाळेच्या वतीनं सर्व पालक, शाळा समिती, ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो। आपली जिल्हा परिषद शाळा चिंचणी मंगरूळ ही सांगली जिल्ह्यामध्ये आदर्श शाळा, स्वच्छ सुंदर शाळा आणि अनेक पुरस्कार मिळवून गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित आहे। अशा या शाळेमध्ये आज शैक्षणिक वर्षाची सुरुवात, नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत, पुस्तक वाटप, शाळा समिती, त्याचबरोबर माता पालक, शिक्षक पालक आणि विविध कमिट्यांची नियुक्ती असा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि शाळेला शुभेच्छा द्याव्या। जिल्हा परिषद शाळा चिंचणी मंगरूळ याचं आजच्या तारखेपासून सुरुवात होत आहे की शाळा चालू झाली, तरी आज नवीन जी मुलं असते ती अंगणवाडी बालवाडीतून ज्यांचं वय पूर्ण झालंय ते पहिले यात प्रवेश करते ती, पण सर्वच मुलांचं शाळा चालू झाल्यानंतर स्वागत ह्याच्यासाठी सर्वजण आपण जमलोय। तर सर्व कमिटीतील सदस्य, महिला आणि माझे बंधू भगिनी आणि माझे लहान विद्यार्थ्यांनो, तर आपल्याला आता असंच आहे की आपली शाळा राहिली पाहिजे, तरी सगळ्यांनी होता होईल एवढं आपली गावची मुलं गावातच शाळा शिकावायची ह्यासाठी प्रयत्न करायचा आहे। आज दिनांक 15 जून 2024 आज प्राथमिक शाळेचा पहिला दिवस। तसं म्हटलं तर आमच्या अंगणवाडीचा रोजचा नवीन दिवस तो पहिलाच दिवस असतो। म्हणजे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बालकाला आम्ही 3 वर्ष ज्या दिवशी पूर्ण होतं त्याच्या सकाळपासून अंगणवाडीत प्रवेश देत असतो। त्या दिवशी आम्ही त्या मुलांचा कार्यक्रम स्वागताचा घेतो। अंगणवाडीमध्ये 5 उद्दिष्ट असतात आणि 6 सेवा दिल्या जातात। 5 उद्दिष्टामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास हा मूळ उद्देश आहे आणि बालकाला आहार, आरोग्य आणि शारीरिक, मानसिक, बौद्धिक असं शैक्षणिक सगळं त्याचा विकास घडवून आणण्याचं काम अंगणवाडीमध्ये केलं जातं। मुलांना आता नवीन इंग्रजी, मराठी माध्यमातून पुस्तक आलेले, त्या पुस्तकाद्वारे 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 ह्या तिन्ही वयोगटांना त्याप्रमाणे शिक्षण दिलं जाणार आहे। तर पालकांचा असा कौल असतो की त्यांना इंग्लिश मीडियममध्ये घातल्यानंतर त्या मुलाची प्रगती होते, तर तसं काही नसतंय की ह्या अंगणवाडीमध्ये त्या पद्धतीचं शिक्षण आलेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही त्या बालकाकडून करून घेतो। तर ह्या पालकांनी मुलांना ह्याच्यात इंग्लिश मीडियममध्ये न पाठवता आपल्या अंगणवाडीत पाठवावं आणि प्रत्यक्षात त्यांनी ते बघावं की बाबा ह्या मुलांना काय काय सेवा दिल्या जातात, ह्या मुलांच्याकडे कसं लक्ष दिलं जातं। नुसतं शिक्षणच नाही तर त्यांच्या आहार, आरोग्याचा पाया घातला जातो अंगणवाडीमध्ये। त्यांना लसीकरण मोफत असतं, आरोग्य तपासणी मोफत असते, सगळ्या सुविधा शासन पुरवतंय, तर त्याचा लाभ ह्या पालकांनी घ्यायला पाहिजे। आज तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये घातलं तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून पैशाला धार चालू होत्या,
की बाबा तिथं नुसतं प्रवेश करायचं म्हटलं तर तुमचं 4-5 हजार वर जाते काय. तसं आपल्या अंगणवाडीमध्ये 1 रुपया न खर्च करता तुम्ही मोफत शिक्षण घ्या आणि शिवाय नुसतं अंगणवाडीतल्या सेविकेनं किंवा शिक्षकांनीच लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही घरात आल्यानंतर त्या पालकांनी मुलांच्या समवेत 1 तास घालवा की बाबा तुला आज शाळेत काय शिकवलं, सर कुठं म्हणजे सरांनी काय शिकवलं, मॅडमनी काय शिकवलं, तू काय शिकला, तू काय केलं, ह्याची चौकशी तुम्ही केली पाहिजे. तुम्ही शाळेतनं मुलं आली की दप्तर फेकली की ती कुठं गेली काय गेली तुम्ही काही बघत नाही. त्याच्यामुळे त्या मुलांना आपली मुलं का पाठीमागे राहतात. तर आपण तेवढंच जबाबदार असतो की पालकांनी सुद्धा तितकंच लक्ष दिलं पाहिजे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अतिशय उत्साहामध्ये जिल्हा परिषद चिंचणी मंगरूळ या ठिकाणी संपन्न झालेली आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत आणि पुस्तक वाटप या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सर्वांनी कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद.